एकनाथ शिंदेनी पण साहेब आरोपी काहीतरी कृत्य करतो त्याला संस्था चालक कसा जबाबदार म्हणजे मग पोस्को का लावलात तुम्ही त्यांना? मग पोस्को का लावलात? आरोपीच्या कृत्यामध्ये अशा वारंवार जर काय तिथे घडत असेल तर संस्था चालक त्या सहभागी होते का? मग तुम्ही सीसीटीव्ही का फुटेज गायब केलं? अनेक प्रश्न आहेत, अनेक प्रश्न आहेत. आणि प्रश्न असा आहे, एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री आहेत, ज्याने हे सगळं केलेलं आहे, त्यांचं चारित्र्य जे आहे या आधीचं राजकीय आणि इतर, ते काय या बाबतीत तितकंसं बरं नाही. ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी हे केलेलं आहे, तुम्ही त्यांचा इतिहास पहा. त्यांनी आधी काय काय केलेलं आहे, ज्या पोलीस अधिकाऱ्यांकडून काम करून घेतलेलं आहे. आरोपीला कठोर शिक्षा मिळायलाच पाहिजे आणि जागच्या जागी मिळायला हवी, या मताशी आम्ही सहमत आहोत. बाळासाहेब ठाकरेंची तीच भूमिका होती. बलात्कार करणाऱ्यांचा खटला चालता कामा नये, त्यांना जागीच त्यांच्यावरती अशा प्रकारनं शिक्षा व्हायला पाहिजे. मग त्या दिवशी जनता तेच करत होती. तुम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल केले, पण ते कायद्याला धरून आज मग हे कायद्याला धरून आहे का? आज महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटलांनी जे वातावरण निर्माण केलेलं आहे, सरकारच्या खुर्चीला जी खालून आग लावली आहे बुडाला अनेकांनी, त्याच्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी केलं आहे का? महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, कष्टकऱ्यांचे प्रश्न आहेत, लोक संतापलेले आहेत तुमच्या सरकारवर. त्याच्यामुळे हा एक नवीन कथानक तयार करून काही दिवस लोकांना या चर्चेत ठेवायचं, त्यासाठी ही कालची घटना घडवली का? अशा लोकांच्या मनात शंका आला तर त्यात चुकीचं काही नाही. मुळात ह्याच्यामध्ये कोण कोण सहभागी आहे हे साधं प्रकरण नाही. न्यायालयीन कस्टडीतला एक गुन्हेगार आहे, ज्याला तुम्ही फास्ट ट्रॅक कोर्टात त्याचा खटला चालवणार आहात आणि फाशी देणार आहात असं तुम्ही म्हटलं आहे, त्याला तातडीने एन्काउंटर करण्याची गरज का पडली? का? उत्तर द्या तुम्ही. कोणी पळून बिळून जात नव्हतं. पोलीस व्हॅनमध्ये बेड्याने जखडलेला गुन्हेगार, बुरखा असलेला गुन्हेगार पळून कसा जाईल? कमरेचं रिव्हॉल्वर कसं काढेल पोलीस अधिकाऱ्याच्या? एवढे आमचे पोलीस लेचेपेचे असतील तर फडणवीसांनी राजीनामा द्यायला पाहिजे. बघा, असे गेल्या महाराष्ट्रात आणि देशामध्ये आम्ही असे अनेक एन्काउंटर बघितले आणि जखमी झालेले पोलीस पण पाहिले आहेत. गोळ्या चाटून जाताना बघितल्यात आम्ही अनेकदा. हे आम्हाला सांगू नका. मला मुंबईतलं अंडरवर्ल्ड जेवढं माहिती आहे तेवढं त्या देवेंद्र फडणवीस आणि ज्यांनी काल एन्काउंटर केले त्यांनाही माहीत नसेल. हां, मला माहिती आहे काय आहे ते. पण आरोपीचा एन्काउंटर झाला, मात्र संस्था चालक अद्यापही फरार आहे. मला तेच म्हणायचं आहे. आपटे, कोतवाल, आठवले हे जे कोणी आहेत ज्यांच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हे दाखल केलेत, मग का केलेत? आम्ही केले का? आम्ही सांगितलं करायला? तुम्हीच केलेत ना पोस्को अंतर्गत गुन्हे. मग त्यांना अद्याप अटक का होत नाही? की त्यांना वाचवण्यासाठी. माझी माहिती आहे, हा जो मारला गेलेला आरोपी आहे त्यांनी त्याच्या स्टेटमेंटमध्ये काही भयंकर खुलासे केलेले आहेत.